जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून आपण हे सगळे दृश्य बघत आहात। या ठिकाणी आपण दिल्लीला आलो आहे आणि दिल्लीमध्ये जे सोनम वांगचुक आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये अभिजित दिपके यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आज सकाळी सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणची परिस्थिती आणि त्या ठिकाणची परिस्थिती फार भयानक झालेली आहे। देशातलं जे मुख्य केंद्र जंतर मंतर या ठिकाणावरून सगळ्या जनतेच्या समोर सकाळी 7 वाजता सोनम वांगचुक त्यांच्या मनाच्या विरुद्ध त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे असं बोललं जातंय। त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनाला चिरडण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत आहेत अर्थतज्ञ राहुलजी गायकवाड, जे खास लंडनवरून या ठिकाणी जंतर मंतरला सोनम वांगचुक व अभिजित यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थन देण्यासाठी आलेले आहे। लोकशाही वाचली पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे अशा हेतूने लाखो रुपये खर्च करून राहुलजी या ठिकाणी आलेले आहेत। जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा स्वतःच्या मताचा अधिकार बजावण्यासाठी सुद्धा राहुलजी भारतामध्ये आले होते। त्यानंतर प्रकाशजी आंबेडकर यांची प्रकृती खालावली होती, त्यांना अटॅक हृदयविकाराचा त्रास झाला होता, त्यावेळेस पण राहुलजी आले होते। म्हणजे राहुलजीला खूप तळमळ आहे या लोकशाहीची, या संविधानाची, बाबासाहेबांचे विचार या भारतामध्ये रुजले पाहिजे अशी त्यांची मनोकामना आहे। लंडनमध्ये सर्व सुखसोयी आहेत, जगातल्या सगळ्या सुखसोयी आहेत आणि ते मोठ्या कंपनीचे ओनर आहेत। लंडनमध्ये एका मोठ्या बिझनेस हब मध्ये त्यांचं आलिशान ऑफिस आहे आणि आपल्याला माहिती आहे लंडन म्हणजे जगाचं सर्वात मोठं केंद्र आहे। त्या ठिकाणी ती करू शकतो, मोठं म्हणजे त्या ठिकाणी पर्यटन स्थळ आहेत, मजा करू शकतो, काही करू शकतो। जगातल्या सगळ्या सुखसोयी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या पायापाशी आहेत। राहुलजी सगळं सोडून या ठिकाणी आलेला आलेला आहे। खरंच तुमचा अभिमान वाटतो। काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही आलेला आहे, वांगचुक यांची परिस्थिती भयानक आहे आणि या ठिकाणी अभिजित दिपके हे सुद्धा आंदोलनापासून बसलेले आहे, म्हणजे आजपासून ते आहेत। तर या ठिकाणच्या परिस्थितीबद्दल सांगाल, या आंदोलनाबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य होतं की कोणतीही पॉलिटिकल मुवमेंट पुढे जाण्या अगोदर सोशल मुवमेंट ही सुधारली पाहिजे किंवा सोशल मुवमेंट ही पूर्णपणे पसरली पाहिजे। त्यामुळे आपण जर सध्याच्या स्थितीला पाहताल की ही जी सोशल मुवमेंट आहे या मुवमेंटला बढावा दिला पाहिजे। सगळ्या छोट्या छोट्या गावातनं, सिटीजमधनं, देशाच्या कानाकोपऱ्यामधनं या मुवमेंटला बढावा दिला पाहिजे। अभिजित हा खूप चांगलं काम करतोय, एवढं चांगलं लाईफस्टाईल सोडून, स्वतःचं शिक्षण झालंय, स्वतःचा जॉब, हे करिअर सोडून जर तो स्वतःला इथे झोकून देत असेल, काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करत असेल, एज्युकेशन सिस्टम जी आपली भारताची मी म्हणेल असं पोखरली गेलेली आहे, ही पोखरलेली सिस्टम जर तो भरून काढण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं की अभिजितला आपण सपोर्ट दिला पाहिजे। तसंच सोनम वांगचुकजी यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे काय आपण बोलणार। सोनम वांगचुकची खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, आम्ही त्यांना बऱ्याच वर्षापासून फॉलो करतो। ही इज वन ऑफ द बेस्ट पर्सन। त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या आंदोलनाला एक महत्व दिलं। त्यांनी उपोषणावर बसले, जवळपास 20 दिवस झाले तो माणूस उपोषणाला बसलेला आहे आणि आपण त्या उपोषणाला किती लोकांनी इथं भेटी दिल्या किंवा किती लोक इथे येऊन गेले, किती लोकांनी त्याला पाठिंबा दिला, हे महत्वाचं आहे। म्हणजे आपण या सगळ्या गोष्टींना पॉलिटिकली का बघतो, प्रत्येक वेळेस आपण या आंदोलनांना किंवा अशा गोष्टींना पॉलिटिकली का बघतो? मला असं वाटतं यंगस्टर्सने उभं केलेलं आंदोलन आहे आणि याला पॉलिटिकली न बघता याला सोशली बघा। सर्वजणांनी इकडे या, धर्माचा, जातीचा, पंथाचा, आपापल्या पार्ट्यांचा असा सगळा काही विचार न करता मला असं वाटतं सोनमजींना सकाळी उचलून घेऊन गेलेला आहे आणि खूप घाण पद्धतीने घेऊन गेलेला आहे, त्याचा निषेध करतो मी। अशा पद्धतीने तुम्ही 20 दिवस म्हणजे उपोषण केलेल्या व्यक्तीला तुम्ही अशा पद्धतीने खेचत घसपटत घेऊन जाऊ शकत नाही, हे कायद्याच्या विरोधात आहे।
मला या सरकारला असं सांगूशी वाटतंय की तुम्ही आत्ता तरी सुधरा, आत्ता तरी संविधानाची भाषा बोला, संविधानाला फॉलो करा, कारण ही कंट्री, हा देश संविधानावर चालतो, डेमोक्रेसीवर चालतो असं मी म्हणेल. आपण आता अभिजित यांचं भाषण बघितलं की आतापर्यंत ते बोलत होते की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ते मागत होते, पण आज त्यांनी त्यांचं म्हणजे संयम सुटलेला आहे. ते खूप चिडलेले आहेत, त्यांना खूप राग आलेला आहे, संताप आलेला आहे. आता त्यांनी सांगितलंय की नरेंद्र मोदी यांचा सुद्धा राजीनामा पाहिजेला आहे. तर त्यांच्या या भूमिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं की ही भूमिका, पहिली भूमिका त्यांची जी होती ती एकपट होती आणि आत्ताची भूमिका त्यांची दुप्पट आहे. बरोबरच आहे. मला असं वाटतं की या सिस्टम मध्ये ही सिस्टम पोखरली गेलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर पाहताल की धर्मेंद्र प्रधान जे आहेत तुमचे एज्युकेशन मिनिस्टर ऑफ इंडिया, त्यांचे सोशल मीडिया जर तुम्ही चेक केलं तर त्या सोशल मीडियावर तुम्हाला एज्युकेशन सोडून सगळं बघायला भेटेल. एज्युकेशनच्या रिलेटेड कोणत्याही गोष्टी तुम्हाला तिथे बघायला भेटणार नाही. तुम्हाला तिथे जर तुम्ही पाहिलं तर जास्तीत जास्त धर्माचं, पंथाचं अशा सगळ्या पोस्ट तुम्हाला बघायला भेटतील. हा कोणत्या प्रकारचा एज्युकेशन मिनिस्टर आहे आणि अशा पद्धतीने तुमचं एज्युकेशन पुढे जाणार आहे का? हा युवा आहे, हे भारताचं भविष्य आहे. आता सध्याची भारताची कंडिशन जर पाहिली, तुम्ही पाऊंड्स बघा, तुम्ही रुपीज बघा, डॉलर बघा, या कम्पेअरमध्ये जर तुम्ही रुपीजला पाहिलं तर आपली हालत खूप खराब आहे. आपण वन ऑफ द अनस्टेबल करन्सी आहोत पूर्ण वर्ल्डमध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम्स येणार आहे. युवाचं शिकणं आणि शिक्षण क्वालिटी घेणं, वेल क्वालिटी शिक्षण घेणं आणि त्याला प्रोड्यूस करणं आणि त्याला पुढे घेऊन जाणं हे खूप महत्वाचं आहे. मी या सरकारचा, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. त्यासोबत जसं आता अभिजितने सांगितलं की तुम्ही म्हणजे वेषांतर करून लिटरली तुमचे पोलीस इकडे येतात, वेषांतर करतात आणि वेषांतर करून तुम्ही सोनम सरांना घेऊन जाता, हे कितपत योग्य आहे? वेषांतर करून येता तुम्ही, म्हणजे तुम्ही पोलीस वर्दीवर पण येत नाही. आणि जर अशा पद्धतीची तुमची दडपशाही चालू असेल आणि अशा पद्धतीने तुम्ही जर लोकांना त्रास देणार असाल किंवा आंदोलकांना त्रास देणार असाल तर मला असं वाटतं की हे कम्प्लिटली तुमचं कायद्याच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे. ते यांना म्हणतात की हे दहशतवादी आहेत, अर्बन नक्सल आहेत, पण मला असं वाटतं तुम्ही संविधान विरोधी आहात आणि या देशामध्ये संविधान विरोधी हा सगळ्यात मोठा कलंक आहे असं मी म्हणेल. आणि तुम्ही संविधान विरोधी आहात, हे सरकार संविधान विरोधी आहे. इंटरनॅशनल लेवलला हे आंदोलन गेलं पाहिजे. तुम्ही एक इंटरनॅशनल फिगर आहात, वंचित बहुजन आघाडीचे इंटरनॅशनल सेक्रेटरी आहात, तर तुम्ही इंटरनॅशनल पद्धतीने हे आंदोलन गेलं पाहिजे. जगातल्या सगळ्या देशांनी दखल घेतला पाहिजे. जे NRI आहेत, भारतीय आहेत, जे देशामध्ये आहेत, त्यांनी दखल घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? त्यासाठी तुम्ही काय सांगाल? मी 2 दिवसापूर्वीच मुंबईमध्ये दाखल झालो आणि त्या अगोदर एक 6 महिन्यापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर ही परिस्थिती जी आहे NRI मध्ये, सगळ्या म्हणजे काउन्सिल्समध्ये घ्या तुम्ही किंवा मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये घ्या, हे सरकारबद्दल डिस्कशन चालू झालेलं आहे. लास्ट 10 दिवसापूर्वी मी काउन्सिलमध्ये बसलेलो आणि काउन्सिलमध्ये बऱ्याच या सगळ्या आंदोलनाच्या डिस्कशन चालू होत्या ब्रिटनमध्ये. इव्हन बऱ्याचशा प्रोफेसर्स आहेत युनिव्हर्सिटीजचे, टॉप युनिव्हर्सिटीज आहेत, जसं ऑक्सफर्ड आहे, केम्ब्रिज आहे, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आहे, त्याच्या युनिव्हर्सिटीजच्या प्रोफेसर्सचे मला फोन आलेत किंवा असं तुमच्याकडे काय प्रॉब्लेम झालाय का की जेनझी मुवमेंट एखादी उभी राहते का वगैरे टाइप्समध्ये. तर ही चर्चा आता ऑलरेडी इंटरनॅशनल मध्ये चालू झालेली आहे, भारताबाहेर चालू झालेली आहे आणि आपले बरेचसे जे NRIs आहेत त्यांच्यामध्ये चर्चेचा भाग सुरू झालेला आहे आणि बऱ्यापैकी हा स्प्रेड झालेला आहे. मला असं वाटतं की हे पर्टिक्युलर आंदोलन हे भारतापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, हे बाहेर गेलेलं आहे. तुम्ही बघा ना, आता सध्या 2021 ते 2025 पर्यंत जवळपास 6 लाख स्टुडंट्स आपले बाहेर गेले, त्याच्यातले फक्त 10% स्टुडंट सेटल झालेले आहेत, त्यांना वर्क विजा भेटले असतील. 90% स्टुडंट हे तिथे डिलिव्हरी बॉयचं कामं करतात, क्लिनरचं काम करतात. तिथे जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे एकदम लो क्लास, B क्लास, C क्लास आणि D क्लास लेवलची कामं करतात. हे काय, कोणत्या पद्धतीचं तुम्ही एज्युकेशन मुलांना देताय, कोणत्या पद्धतीने तुम्ही युवाला नरेट करता? मला असं वाटतं, म्हणजे मी एक्सप्लिसिटिव्हली सांगतो, हे कम्प्लिटली प्रॉब्लेमॅटिक आहे, हे इश्युएटिक आहे आणि हे सगळ्या गोष्टी तुम्ही करू नका. याच्यामुळे युवांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन बिघडतंय, युवांचं पुढचं भवितव्य बिघडतंय, त्यांचं फ्युचर धोक्यामध्ये येतंय. त्यांना क्वालिटी एज्युकेशन दिलं पाहिजे. 6 लाख इंटू 50 लाख तुम्ही त्यांची ॲव्हरेज फी पकडली, 6 लाख स्टुडंट इंटू 50 lakhs, तर ते कुठल्या घरात गेलं? याच्यामध्ये आपल्या कंट्रीमध्ये 4-5 केम्ब्रिज आणि 4-5 ऑक्सफर्ड उभ्या झाल्या असतात आतापर्यंत.
आपल्याकडे कोणताही सिस्टम नाही, कोणतंही मॅनेजमेंट नाही, धर्माचं राजकारण करायचं, दॅट्स इट. आणि युवांना कोणत्याही प्रकारचं शिक्षण द्यायचं नाही, क्वालिटी एज्युकेशन द्यायचं नाही, त्यांना दाबून ठेवायचं. तुम्ही आज या ठिकाणी कदाचित पहिल्यांदा जंतर मंतरवर आला असेल. ह्या ठिकाणची परिस्थिती बघून, पोलिसांचं जे वर्तणूक बघून, पोलिसांचं जे प्रमाण आपण बघितलंय, याबद्दल तुम्ही काय सांगाल की या देशामध्ये लोकशाही पद्धतीने जे आंदोलन केलं जातं, मोर्चे केले जातात, तर त्यासाठी इथं म्हणजे अशी परिस्थिती आहे का? मला असं वाटतं, पूरक परिस्थिती आहे का आंदोलन करण्यासाठी? मी प्रथमतः ही परिस्थिती पाहून, म्हणजे एवढे पोलीस युवांच्या आजूबाजूला, मी हताश झालोय. ते युवा आहेत, यंगस्टर्स आहेत, अंडर 30 असतील माझ्या मते सगळे. या मुलांना तुम्ही एवढे पोलीस, म्हणजे त्या आंदोलकांपेक्षा जास्त पोलीस आहे तिकडे. आणि ही परिस्थिती खूप गंभीर आहे भारताच्या पुढच्या फ्युचरिस्टिक जिओपॉलिटिकल किंवा भारताच्या इंटरनॅशनल राजकारणासाठी. तर तुम्ही हे पहा, इथे काय पद्धतीचा इथे प्रॉब्लेम चालू आहे, काय पद्धतीचे इश्यूज चालू आहे. युवांपेक्षा जास्त पोलीस, म्हणजे ते युवा किती घाबरले असतील. ते कुठे जाणार, कुठे दाद मागणार? ते होम मिनिस्टरकडे जात आहेत, ते प्राईम मिनिस्टरकडे जात आहेत, ते तुमचे एज्युकेशन मिनिस्टरकडे जातात. त्यांना कुठेच त्यांचं हे भेटत नाहीये. तो माणूस जाईल कुठे, ते युवा जातील कुठे? तुम्ही जात ना सरकारमध्ये, तुमच्याकडेच येणार ना, तुमच्याकडेच मागणी करणार. तर तुमच्याकडे येतात तर तुम्ही त्यांना साथ द्यायला पाहिजे. तुम्ही त्यांना साथ न देता त्यांना घाबरवताय, त्यांना डांबताय, त्यांना डिटेन करताय, त्यांना खेचताय, मारताय, हाणताय. ही कोणत्या पद्धतीची लोकशाही आहे? मला असं वाटतं भारत हा संविधानावर चालतो, पण हे सरकार संविधानावर चालत नाही. संविधान त्याच्या जागी बरोबर आहे, पण बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं की संविधान माझं बरोबर आहे, पण हा जर चालवणारा व्यवस्थित नसेल तर या संविधानाचा काही फायदा नाही. आणि तीच परिस्थिती मला आज दिसते. संविधानाला दोष देऊन फायदा नाही, लोकशाहीला दोष देऊन फायदा नाहीये. इथे दोष आपण सरकारला दिला पाहिजे, सरकारला प्रश्न विचारले पाहिजे. तुमच्यासारखा अतिशय म्हणजे वैचारिक आणि चांगल्या प्रकारचा युवक या ठिकाणी पोहोचलेला आहे. आपल्याला अनुभव आहे गेले अनेक वर्षाच्या सामाजिक क्षेत्रातला आणि राजकीय क्षेत्रातला. आंदोलनामध्ये हे सगळे विद्यार्थी आहेत आणि त्यामुळे थोडासा गडबड होतोय, थोडासा गोंधळ होतोय. तर या ठिकाणी जो गडबड गोंधळ टाळण्यासाठी तुम्ही या आंदोलकांना किंवा अभिजित दिप्ते असेल त्याच्या टीमला तुम्ही काय सल्ला द्याल? मला असं वाटतं की आता सध्या आंदोलन म्हणजे हे सगळ्या गोष्टी घडतात. खूप जास्त प्रेशर असतो, पोलिसांचा प्रेशर असतो, गव्हर्नमेंटचा प्रेशर असतो, पब्लिकचा प्रेशर असतो, त्यांचा स्वतःचा प्रेशर आहे, मीडियाचा प्रेशर आहे, बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे ही यंगस्टर्स आहेत, मला असं वाटतं त्यांनी सांभाळून घेण्यापेक्षा आपण त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. ते लहान आहेत, ते आपल्या भावासारखे आहेत, लहान भावांसारखे आहेत. मला असं वाटतं की आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या टीमने थोडं मॅनेजमेंट अजून वाढवलं पाहिजे, अजून लोक ऍड केले पाहिजेत. थोडंसं बोलतात ना, एक बोलतात ना, वेल मॅनेज्ड सिस्टम त्यांनी ठेवलं तर अजून त्यांना चांगला प्रतिसाद येईल, अजून लोक येतील, अजून लीडर्स येतील, तिकडे भेट देतील आणि त्याच्यामुळे कदाचित आंदोलनाला एक चांगला भडका भेटेल किंवा एक चांगली दिशा भेटू शकते पुढची. या ठिकाणी 20 जुलैला संसदला मोर्चा आणि आंदोलन घेऊन जाणार आहे असं बोललं जात आहे. तुम्हाला काय वाटतं, तो मोर्चा घेऊन जावा का आणि तो मोर्चा यशस्वी होईल का? 100% संविधानानुसार भारत आपला लोकशाही पाळतो, भारत डेमोक्रेटिक आहे. भारतामध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा, शांतपणे पीसफुली आंदोलन करण्याचा हक्क आहे. कोणी असू द्या, तो मंत्री, प्राईम मिनिस्टर असू द्या किंवा एक झाडू मारणारा, एक झाडू कर्मचारी म्हणजे जो आपला सफाई कर्मचारी असतो, झाडू मारणारा जो आपला कष्टकरी बांधव असतो, त्यालाही तोच हक्क आहे जो प्राईम मिनिस्टरला. ही बाबासाहेबांची किमया आहे, संविधानाची किमया आहे. त्यामुळे त्याने केलंच पाहिजे. 20 तारखेला त्याने तिकडे मोर्चा नेलाच पाहिजे, त्याने तिकडे सरकारकडे दाद मागितलीच पाहिजे आणि याला मी पूर्णपणे सपोर्ट करतो. तुमच्या ट्विटर हँडलवर, तुमच्या फेसबुकवर, इंस्टाग्रामवर सगळीकडे एक चांगला स्लोगन प्रसिद्ध होतोय आणि तो व्हायरल होतोय. तो कोणता आहे, तो कशा प्रकारे तुम्ही हा स्लोगन चालवता? तो स्लोगन असा आहे की धर्मेंद्र हटाव, शिक्षा बचाव. हा स्लोगन आम्ही बोलता बोलता डिस्कशन्स मधून आलेला आहे आणि हा स्लोगन खूप महत्वाचा आहे. हा स्लोगन सर्वांनी फॉलो करा. मला असं वाटतं हॅशटॅग धर्मेंद्र हटाव, शिक्षा बचाव हे जर तुम्ही सर्वांनी केलं तर माझ्या मते खूप जास्त फरक पडेल. सगळीकडे राबवा आणि सगळीकडे पसरवा. तर मित्रांनो, हे आंदोलन हे फक्त आता विद्यार्थ्यांचं आंदोलन राहिलेलं नाही. हे आंदोलन संपूर्ण देशाचं आंदोलन झालेलं आहे, संपूर्ण जगाचं आंदोलन झालेलं आहे. कोण आहे हा धर्मेंद्र प्रधान? का त्याच्यासाठी सरकार एवढं त्याची बाजू घेतंय? का सरकार या विद्यार्थ्यांना दोष देतंय, विद्यार्थ्यांना
पाकिस्तान धार्जिणे म्हणते, अतिरेकी म्हणते, तर शिक्षणामुळेच देशाचं भवितव्य आहे, ना की या मंत्र्यांमुळे. आणि मी या सगळ्यांनी सांगू इच्छितो की कोणीही जरी नाही आलं तरी या ठिकाणी सामान्य माणसाने या आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे आणि या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. आणि निलेश चव्हाण सम्यक क्रांतीसाठी पुण्यावरून, तर कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंटमध्ये आपलं नाव लिहा आणि कुठून आपण बोलताय ते सुद्धा लिहा, कारण हा व्हिडिओ आम्ही खूप मेहनतीने बनवलेला आहे. आम्ही दिल्लीपर्यंत उन्हात पावसात या ठिकाणी पोहोचलेलो आहे, त्यामुळे कुठेतरी आमची दखल घेतली पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.